एवढ्या सकाळचा अंधार पडला तुम्ही म्हणत असेल कुठे निघालोय हो कोकण दौरा होता. मित्रासोबत जायचं होतं कोकण दौऱ्यावर, कारण का फिरायला पण जायचं होतं आणि कामाला पण जायचं होतं. बघता बघता कणकवलीच्या हायवेला पोचलो आणि कणकवली सोडून लगेच साईडवर गेलो. एक जनरेटर बंद पडल्याला भाऊ आपला मिस्तर आहे, ह्याचं काम तर एक नंबर क्वालिटीच असते. कधी काम असले तर एकदा नक्की सांगा. एवढी लाल माती बघून आमचे बी डोळे फिरायला लागले आणि आम्ही पण घाण झालतो, कारण इथंच चेहऱ्याचं काम चालू होतं मोठ्या प्रमाणात. इथंच चेहरा बनवला जातो आणि इथूनच स्वर्गात सप्लाय केला जातो. हीच मुलं ही चेहरा भरून सप्लाय करतात. 3 तास काम करून अखेर आम्ही 3:30 वाजता मालवणमध्ये पोहोचलो. मालवणमध्ये पोहोचल्यानंतर पहिलं काम होतं आपलं रूम घ्यायचं. त्यासोबत म्हणलं थोडं थंड व्हायला पाहिजे, कारण का बराच प्रवास आम्ही केला आणि दिवसभर आम्ही कामातच होतो. मग काय थोड्या बाटल्याने घेतले, सगळं घेऊन आम्ही प्रवास चालू केला. बघा एकदा प्रवास आमचा कसा होता. सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले, वादळाने होडीसै एकादश दिशांनी घेरले. शिड तुटले खिळ तुटले कथा काय या वल्हाचे, नाविकासही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. नशीब नव्हते पाठीशी, नव्हता अनुभव गाठीशी, उभा ठाकला एकटाच, युद्ध होते वादळाच्या वेळेस साठीशी. स्वबळी विश्वास मोठा, त्याच तोड कर्तृत्वही. रौद्र वादळ शांत झाले, आगळले शत्रुत्वही. एवढा सगळा व्हिडिओ बघितल्यामुळे एक लाईक आणि फॉलो करायला लागते. फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.